मित्रमैत्रिणींनो, आज बलिप्रतिपदा आहे. आजच्या दिवशी आपण सगळेजण बळीराजाची वाट पाहतो. मात्र आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा, त्यांना या बळीराजाला परत एकदा पाताळात घालायचं आहे. ते का? याच्यासाठी तुम्हाला बळीराजाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल, की बळीराजा हा अत्यंत दानशूर राजा होता. त्याच्या काळामध्ये प्रजा अत्यंत सुखात होती, समृद्धीत होती. बळीराजा इतका दानशूर होता, की त्याने कशालाच कधीच नाही म्हटलं नाही. आणि त्यामुळे सगळेजण आनंदात होते. आणि बळीराजाला दान मागण्यासाठी एक दिवस मग तो वामन येतो, बटू, ज्याचं हे चित्र फडणवीसांनी लावलेलं आहे. हा येतो आणि तो बळीराजाला 3 गोष्टी मागतो. 3 पावलं जमीन मागतो. आणि पहिल्या पावलामध्ये पृथ्वी पूर्ण संपून जाते, दुसऱ्या पावलामध्ये आकाश पूर्ण संपून जातं आणि तिसरं पाऊल ठेवायला जागा उरत नाही. फक्त बळीचं हे उरतं, म्हणून तो वामन बळीच्या डोक्यावर पाय ठेवतो आणि बळीला पाताळात घालतो. पाताळ म्हणजे थोडक्यात बळीला संपवलेलंच आहे त्यांनी. बळी गेल्याच्या नंतर प्रजा मात्र अत्यंत दुःखामध्ये आणि त्यामुळे सगळ्या जणांचा रोष ओढवायला लागला. आणि तेव्हा हा रोष थांबवण्यासाठी म्हणून कहाणी रचली गेली असं फुले म्हणतात, की या लोकांना समजावून सांगण्यासाठी की अरे हा वामन किंवा हा बटू म्हणजे कोणी दुसरा असाच आलेला एखादा ब्राह्मण नसून तो विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूने अवतार घेऊन बळीराजाचं परीक्षा घेण्यासाठी हे सगळं केलं. तेव्हा महात्मा फुले किंवा आपल्यालाही प्रश्न पडले पाहिजे, की असा कोणता देव आहे, की इतका दानशूर, इतक्या सद्गुणाची खाण असलेल्या राजाला संपवून टाकतो? हा असा कोणता देव आहे? तर जसं आह साळुंखे सर म्हणतात, की हे सगळं आर्यांचं आक्रमण झाल्याच्या नंतर इथल्या बहुजनांवर सत्ता गाजवण्यासाठी करण्यात आलं आणि हा बळी हा इथला प्रतीक होता. ते सगळं आक्रमण येण्याच्या आधीचा. त्याला संपवून नंतर ही यांची सत्ता आलेली आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांना हे दाखवायचंय. म्हणजे तुम्ही शुभेच्छा बघा, वेगवेगळ्या नेत्यांनी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. म्हणजे धंगेकरांनी अशी साधी शुभेच्छा, याच्यात बळीच्या डोक्यावर कोणी पाय नाही ठेवलाय. काँग्रेसचे सपकाळ आहे, राधाकृष्ण विखे पाटील आहे भाजपचेच, त्यांनी सुद्धा नॉर्मल शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र फक्त गडकरी आहेत आणि हे देवेंद्र फडणवीस आहे यांच्या आजच्या या पोस्ट आहे, यांनी परत एकदा कपट करून या बळीराजाला पाताळात ढकलण्याचा हे केलेलं आहे असं दिसतंय. आणि लोक म्हणायला लागलेले आहे, की असं बळीराजाला ज्यांना पाताळातच घालायचं आहे, तो शेतकऱ्यांचं, इथल्या बळीराजांचं, इथल्या बहुजनांचं काय भलं करणार आहे? या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला काय वाटतं, मला कमेंट करून नक्की सांगा.